नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हीही पावसाळ्यात बाजारातून रोज ताज्या दिसणाऱ्या भाज्या आणता का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशा 5 भाज्यांबद्दल सांगणार आहे, ज्या पावसाळ्यात खरेदी करताना जरा जरी निष्काळजीपणा केला तर त्या तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील काही भाज्या आपण जवळजवळ रोजच खातो, पण पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता जास्त असल्यामुळे काही भाज्यांवरती बुरशी, जंतू, कीटक किंवा सूक्ष्मजीव सहज वाढू शकतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत कोणत्या आहेत त्या 5 भाज्या, त्या खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची, कोणती लक्षणे दिसली तर ती भाजी अजिबात घेऊ नये, आणि त्या भाज्या घरी आणल्यावर सुरक्षितपणे कशा स्वच्छ करायच्या. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशी एक महत्त्वाची टीप तुम्हाला सांगणार आहे, जी प्रत्येक गृहिणीला माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण गृहिणीच्या हातात पूर्ण कुटुंबाचं आरोग्य हे डिपेंड असतं. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भाजीपासून. आणि ही भाजी जवळजवळ प्रत्येक घरात पावसाळ्यात खाल्ली जाते. ती म्हणजे क्रमांक 1, पालक. मित्रांनो, पावसाळ्यात सर्वात आधी आपण बोलणार आहोत पालकाबद्दल. पालक ही अतिशय पौष्टिक भाजी आहे. त्यामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर आणि अनेक जीवनसत्वे असतात. त्यामुळे अनेक जण पावसाळ्यातही आवर्जून पालक आणतात. पण इथेच अनेकांची मोठी चूक होते. पावसाळ्यात सतत पडणारा पाऊस, चिखल आणि जास्त आर्द्रता यामुळे पालकाच्या पानांवर माती, जंतू, लहान कीटक किंवा बुरशीचे सूक्ष्मकण चिकटून राहू शकतात. दुकानात पालक अगदी ताजा आणि हिरवागार दिसत असला तरी तो पूर्णपणे स्वच्छ असेलच असे नाही. जर असा पालक व्यवस्थित न धुता वापरला तर काही लोकांना पोटदुखी, जुलाब, अपचन किंवा इतर पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो. म्हणून पालक खरेदी करताना काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. जर पानांवर काळे डाग दिसत असतील, पाने पिवळे पडलेली असतील, पाने चिकट वाटत असतील किंवा त्यातून विचित्र वास येत असेल तर असा पालक घेणे टाळा. जर असा पालक घरी आणल्यानंतर पालक 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवा. पानांमध्ये अडकलेली माती पूर्ण निघाली आहे याची खात्री करा आणि शक्यतो पालक नेहमी चांगला शिजूनच खा. आता तुम्हाला वाटत असेल की एवढंच असेल, पण नाही. पुढची भाजी तर अशी आहे जी जवळजवळ प्रत्येक घरात पावसाळ्यात बनते, पण तिच्याकडे सर्वात कमी लक्ष दिलं जातं. ती कोणती? तर क्रमांक 2 आहे फ्लावर. मित्रांनो, फ्लावर म्हणजेच फुलकोबी. पावसाळ्यात फ्लावर खरेदी करताना सर्वात जास्त काळजी घ्यायला हवी, कारण फ्लावरच्या फुलांमध्ये अनेक बारीक फटी आणि थर असतात आणि याच ठिकाणी लहान कीटक, अळ्या किंवा घाण सहज लपून राहू शकते. बाहेरून फ्लावर अगदी पांढरा आणि अगदी सुंदर दिसला तरी आतमध्ये काय आहे हे आपल्याला लगेच दिसत नाही. म्हणून फ्लावर घेताना त्यावर काळे डाग, तपकिरी भाग किंवा कुजल्यासारखी चिन्हे दिसत असतील तर तो घेऊ नका. घरी आणल्यानंतर फ्लावरचे छोटे छोटे तुकडे करा. ते स्वच्छ पाण्यात काही मिनिटे भिजवा आणि नंतर पुन्हा स्वच्छ धुवा. त्यानंतर तो स्वयंपाकासाठी वापरा. लक्षात ठेवा, फक्त बाहेरून सुंदर दिसते म्हणून कोणतीही भाजी सुरक्षित असतेच असं नाही. आणि आता पुढची भाजी जर जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात रोज वापरली जाते, पण पावसाळ्यात तिच्याबाबतची चूक अनेक जण नकळत करतात. ती कोणती भाजी आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे व्हिडिओ नक्की पहा. क्रमांक 3, वांगी. मित्रांनो, आता आपण ज्या भाजीबद्दल बोलणार आहोत ती भाजी अनेकांच्या आवडीची आहे आणि ती म्हणजे वांगी. पावसाळ्यात वांग्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते, पण ही भाजी खरेदी करताना अनेक जण एक छोटीशी चूक करतात. ती फक्त वांग्याचा आकार बघतात, पण त्याची गुणवत्ता तपासत नाही. पावसाळ्यात जास्त आर्द्रतेमुळे काही वांग्यांमध्ये आळी, बुरशी वाढण्याची किंवा आतून खराब होण्याची शक्यता असते. काही वेळा वांग बाहेरून अगदी चमकदार दिसतं, पण ते कापल्यानंतर आतून काळपट, तपकिरी किंवा खराब निघू शकतं. म्हणून वांगी घेताना ती टणक आहे का हे तपासा. त्यावर सुरकुत्या, मऊ भाग किंवा असं होल पडलेलं दिसत असेल तर अशी वांगी घेणं टाळा. अशी होल कधी कधी कीटकांमुळेही तयार झालेली असू शकतात.
घरी आणल्यानंतर वांगी लगेच वापरणार नसाल तर कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवा आणि कापल्यानंतर जर त्याचा रंग किंवा वास वेगळा वाटला तर ते वापरणे टाळा. आता पुढची भाजी तर अशी आहे जी जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात वापरली जाते आणि तिच्याशिवाय अनेक पदार्थांची चवच अपूर्ण वाटते. कोणती असेल ती भाजी? तर क्रमांक 4 टोमॅटो. मित्रांनो, टोमॅटो जवळपास प्रत्येक घरात रोज वापरला जातो. पण पावसाळ्यात टोमॅटो खरेदी करताना थोडी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. जास्त ओलावा असल्यामुळे काही टोमॅटो लवकर मऊ पडू शकतात किंवा त्याच्यावर बुरशी वाढू शकते. जर टोमॅटो खूप मऊ वाटत असेल, त्यावर काळे किंवा पांढरे डाग दिसत असतील किंवा त्याला कुजल्यासारखा वास येत असेल, तर तो खरेदी करू नका. घरी आणल्यानंतर जो टोमॅटो असतो तो स्वच्छ पाण्याने धुवा आणि शक्यतो खराब झालेला भाग कापून न वापरता संपूर्ण टोमॅटोच टाळा. कारण बुरशी दिसते त्यापेक्षा अधिक पसरलेली असू शकते. आता शेवटची भाजी उरली आहे आणि ही भाजी जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात रोजच्या भाजीसाठी रोज वापरली जाते असं समजू शकता. पण पावसाळ्यात तिच्याकडे सगळ्यात जास्त दुर्लक्ष केलं जातं. आता क्रमांक 5 वर आहे हिरव्या मिरच्या. मित्रांनो, अनेकांना वाटतं की हिरव्या मिरच्यांमध्ये काय धोका असणार, पण पावसाळ्यात याही भाजीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. जास्त ओलाव्यामुळे काही मिरच्या मऊ पडतात, त्यांच्यावर बुरशी वाढू शकते किंवा त्या लवकर खराब होतात. मिरच्या घेताना त्या टणक, ताज्या आणि हिरव्या असाव्यात. जर त्या सुरकुतलेल्या, मऊ किंवा काळपट झालेल्या दिसत असतील तर त्या घेणं टाळा. घरी आणल्यानंतर त्या स्वच्छ धुवा, पूर्ण कोरड्या करा आणि त्याची देठ काढून नंतरच एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे त्या जास्त दिवस चांगल्या राहतात. आता प्रश्न असा पडतो, मग पावसाळ्यात भाज्या खायच्याच नाहीत का? अर्थातच खायच्या, पण योग्य भाजी निवडणं आणि ती स्वच्छ धुणं आणि ती व्यवस्थित शिजवणं खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, या व्हिडिओचा उद्देश कोणतीही भाजी खाण्यापासून घाबरवणे नाही किंवा तुम्ही कोणतीही भाजी खाऊ नका असंही नाही. तर योग्य काळजी घेतली तर पावसाळ्यातही तुम्ही भाज्यांचा सुरक्षितपणे आनंद घेऊ शकता. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि अशाच उपयुक्त, माहितीपूर्ण आणि आरोग्यविषयक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला नक्की विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका उपयुक्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद.